नमस्ते मुलांनो. आता आपण इंग्लिशची एक छोटीशी कविता शिकणार आहोत. त्याच्यावर आधारित प्रश्न वगैरे काही दिलेले नाही आहेत खाली. पण कविता म्हणजे ती एकच कविता नाही आहे. ती काय आहे, वेगवेगळ्या कवींच्या कवितेमधल्या काही ओळी आहेत त्या. आलं लक्षात? विंडी लाईन्स असं त्याचं नाव आहे. विंडी म्हणजे काय, वाऱ्याविषयीच्या ह्या ओळी आहेत. वेगवेगळ्या कवितांमधल्या ओळी घेतलेल्या आहेत नुसत्या. आपण जसं आता श्रावण मास आपली जी कविता होती त्याच्यातल्या काही ओळी घेतल्या, किंवा गोमू माहेरला जाते त्यातल्या काही ओळी घेतल्या. अशा पद्धतीने ज्या ज्या कवींनी वाऱ्यावरती कविता केल्या, वारा, विंड म्हणजे काय, वारा, वाऱ्यावरती ज्या वेगवेगळ्या कविता आहेत त्याच्यातल्या थोड्या 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 अशा ओळी घेतलेल्या आहेत, त्या इथे दिलेल्या आहेत. आणि त्याचा अर्थ सांगितला आहे थोडा थोडा. म्हणजे अर्थ मी तुम्हाला सांगते. आणि त्यांनी काय सांगितलं आहे की तुम्ही पण असं जर निसर्गातल्या काही गोष्टींवर वेगवेगळ्या कविता तुम्हाला सापडल्या तर त्यातल्या ओळी घेऊन तुम्ही तुमचं असं एक छोटंसं गाणं तयार करायचं. आलं लक्षात? म्हणजे समजा चंद्रावरती गाणं आहे तर वेगवेगळ्या चंदमामा चंदमामा भागलास का, समजा त्याच्यातल्या 2 ओळी घेतल्या. आणखी काही चंद्रावरची गाणी तुम्हाला सापडली, त्याच्यातल्या 2 ओळी घेतल्या. आणखी काही सापडलं. असं करून चंद्र, पृथ्वी, काय म्हणता येईल ते रेनबो, रेनबो म्हणजे इंद्रधनुष्य, किंवा आणखी वेगळं वेगळं काहीही तुम्हाला आवडेल ते. इथे त्यांनी विषय दिले 2-3, पण तुम्हाला आवडेल ते घेतलं तरी चालेल. आता आपण वाचूया, मी तुम्हाला समजावून सांगते. दिस इज अ कलेक्शन ऑफ कॉन्टेशन फ्रॉम फेमस ऑथर्स ऑन द सब्जेक्ट ऑफ विंड. तर इथे वेगवेगळे जे विंडबद्दलची माहिती सांगणारे जे विषय आहेत ते विषय ज्या ज्या लेखकांनी किंवा कवींनी लिहिले त्याच्यातल्या ह्या ओळी घेऊन ती एक छोटीशी कवितेसारखं त्यांनी तयार केलेलं आहे. विथ द हेल्प ऑफ इंटरनेट यू अँड युअर टीचर यू कॅन मेक similar collection of famous or memorable lines on different topics such as rain, rainbow, the moon, the sun, morning, night, home, school, etc. वेगवेगळे विषय दिले की विथ द हेल्प ऑफ इंटरनेट म्हणजे नेटवरती पण तुम्हाला वेगवेगळ्या कविता सापडतील. तुम्ही त्याचा वापर करा, किंवा तुमचे जे शिक्षक असतील शिक्षकांच्या मदतीने तुम्ही वेगवेगळ्या विषयावरच्या कविता शोधा, त्याच्यातल्या ओळी तयार करून ते कलेक्शन तुमचं तयार करा असं त्यांनी सांगितलं. आणि मग ते विषय जे दिलेत की रेन, रेनबो म्हणजे पाऊस, इंद्रधनुष्य, सन, सूर्य, चंद्र, पृथ्वी, किंवा सकाळचं पण वर्णन खूप सुंदर असतं. नंतर रात्रीचंही वर्णन छान असतं. होम, स्कूल, घर किंवा शाळा यांचंही वेगवेगळ्या प्रकारचं वर्णन आपल्याला आढळतं. तर अशा प्रकारच्या गोष्टींचं तुम्ही 4-4 ओळींचं कलेक्शन करा आणि तुमचं एक फॉर्मॅट तयार करा. यू कॅन पुट देम अगेन्स्ट ब्युटिफुल बॅकग्राऊंड अँड ग्रीटिंग्स कार्ड. आता तुम्ही हे जे केलं आहे ही काही एक अखंड कविता होईल असं नाही. तर कविता म्हटली म्हणजे 3 ओळी, 4 ओळी, 2 ओळी कोणत्या पण असतात, पण त्याच्यात रिदम असतो थोडा. आलं लक्षात? ताल असतो, रिदम असतो. मग ह्या गोष्टी आल्या पाहिजे. मग हे जे काही आहे त्याचं तुम्ही कुठे टाकू शकता, तर तुम्ही ग्रीटिंग्स बनवलं त्याच्यामध्ये टाकू शकता. समजा तुम्ही आईला ग्रीटिंग दिलं तर त्याच्यामध्ये एक कविता, एक 4 ओळी अशा टाकू शकतात. आई माझा गुरु, आई कल्पतरू, सौख्याचा सागरू, आई माझी. हे 4 ओळी तुम्ही लिहिल्या आणि ते ग्रीटिंग आईला दिलं तयार करून, तर आईला किती छान वाटेल की माझ्यावरती तू हे कविता किंवा हे गाणं शोधलंयस आणि हे मला लिहून दिलं, तर आईला खूप छान वाटेल. तसं तुम्ही टीचरला देऊ शकतात, मित्रमैत्रिणींना देऊ शकतात, तुमचे काका मामा नातेवाईकांना देऊ शकतात, तुम्हाला आवडणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला देऊ शकतात. ग्रीटिंगमध्ये किंवा एखाद्या याच्यावरती तुम्ही ते लिहून तुम्ही ते देऊ शकतात. मग अशा पद्धतीने तुम्ही त्या कवितेच्या ओळी शोधा आणि ते स्वतःचं हे तयार करा असं त्यांचं म्हणणं आहे. आता एक एक मी वाचते आणि सांगते. नो वन कॅन टेल मी, नो बडी नोज व्हेअर द विंड कम्स फ्रॉम, व्हेअर द विंड गोज. म्हणजे हे जे कवी आहे विंड ऑन द हिल आणि बाय ए मिलेन नावाचे जे कवी आहेत त्यांनी काय सांगितलं आहे की नो बडी कॅन टेल मी, मला कोणीही सांगू शकत नाही आणि कोणालाही माहीत नाही की हा वारा कुठून येतो आणि कुठे जातो, हे कोणाला पण माहिती नाही आहे.
तर कोणी मला सांगू शकत नाही. आलं लक्षात? खूप सोपा अर्थ आहे. हू हॅज सीन द विंड? नायदर आय नॉर यू, बट व्हेन द लीव्ज but when the leaves hang trembling and the wind is passing through. आता who has seen the wind? कोणी वारा बघितलाय का? दिसतो का वारा? नाही दिसत. मी पण बघितला नाही. नायदर आय नॉर यू, म्हणजे मी बघितला नाही, तुम्ही बघितला नाही. पण जेव्हा झाडाची पानं हलतात, हवेमुळे हलतात की नाही, तेव्हा कळतं की वारा जवळून गेलेला आहे. तोपर्यंत वारा आहे, वारा दिसतो असं आपण सांगू शकत नाही. मग हे हू हॅज सीन द विंड? नायदर यू नॉर आय, बट व्हेन द ट्रीज बो डाऊन देअर हेड द विंड इज पासिंग बाय. आता इथे त्यांनी थोडं उलटं घेतलं. हू हॅज सीन द विंड? कोणी वारा बघितला आहे का? नायदर यू नॉर आय, तुम्हीही बघितला नाही, मी पण बघितला नाही. पण जेव्हा झाडं जी आहेत ती अशी हालताना दिसतात, दे बो डाऊन देअर हेड्स, म्हणजे काय? मान झुकवणे, डोकं झुकवणे. आता झाड कधी डोकं झुकवतं का? झाडाला डोकं असतं का? पण ही काही आहे, कल्पना केलेली आहे की झाड जेव्हा असं वागतंय खाली, त्याचं डोकं खाली झुकवतंय, तेव्हा वारा जातोय, हे लक्षात आलं. लक्षात? तर हे कोणी केलंय? क्रिस्टिना रोसेटी. आता ही नावं तुमच्या लक्षात राहणार नाही, कारण ही म्हणजे अमेरिकन किंवा इंग्रज याच्यातली नावं आहेत, त्या लोकांची नावं असतात. आपली नावं कशी सोपी असतात, ती लक्षात राहतात. पण हे त्यांचे नावं असल्यामुळे ते आपल्या लक्षात राहणार नाही. पण ठीक आहे, तुम्ही प्रयत्न करा, प्रयत्नाने लक्षात राहू शकतो. ओके. देन राईज ब्रदर राईज, द वेकन स्काईज, प्रे टू द मॉर्निंग लाईट, द विंड लाईज अस्लीप इन द आर्म्स ऑफ डॉन लाईक अ चाइल्ड दॅट हॅड क्राईड ऑल द नाईट. आता त्यांनी हा जो कवी आहे, कवी कोणाला म्हणतोय की राईज ब्रदर राईज म्हणजे कवी काय म्हणतोय? राईज ब्रदर राईज, द अवेकन स्काईज. म्हणजे कवी इथे वाऱ्याला झोपेतून उठवतोय. का उठवतोय? कारण कवी काय म्हणतोय की राईज म्हणजे उगवणे. हां, पण इथे काय अर्थ धरायचा? उठा, उठ वाऱ्या, उठ भाऊ, उठ. का उठायचंय? कारण आता आकाशसुद्धा जागं झालेलं आहे. आकाश जागं झालं म्हणजेच काय की सूर्य उगवलेला आहे, सगळीकडे प्रकाश पसरलेला आहे. प्रे टू द मॉर्निंग लाईट, म्हणजे सकाळचा जो प्रकाश आहे त्याची प्रार्थना कर, त्याला नमस्कार कर, असं. द विंड लाईज अस्लीप इन द आर्म ऑफ द डॉन, म्हणजे सकाळच्या किंवा पहाटेच्या ह्या मिठीमध्ये, बाहूमध्ये म्हणजे मिठीमध्ये, जसं बाळ झोपतं की नाही, की बाळ कोणतं बाळ? लाईक अ चाइल्ड दॅट हॅज क्राईड ऑल द नाईट. जे बाळ रात्रभर रडत होतं, ते पहाटे आईच्या बाहूमध्ये झोपतं की नाही, आईच्या कुशीत झोपतं ना, तसं हा वारासुद्धा सकाळी या सकाळच्या बाहूमध्ये तो, म्हणजे पहाटेच्या सकाळच्या बाहूमध्ये तो असा झोपलाय. जसं काही पहाट ही काय आहे? त्याची आई आहे, आणि वारा हे काय? बाळ आहे. ते झोपलंय त्याच्या आईच्या कुशीमध्ये, गाढ झोपलंय. हे असं का झालंय? कारण तुम्ही बघितलं असेल की सकाळी खूप वारा जोरात नसतो. आलं का लक्षात? जेव्हा संध्याकाळ झालं तर वारा सुटलेला असतो, दिवसा पण वारा असतो, पण सकाळी थंड हवा असते. वारा असं झुळझुळ वारा वाहत नाही. म्हणजेच काय की वारा तो त्याच्या आईच्या कुशीमध्ये झोपलेला आहे, अशी कवीने कल्पना केलेली आहे. यू थ्रो द सँड अगेन्स्ट द विंड अँड द विंड ब्लोज इट अगेन बॅक. आणि हा दुसऱ्या कवीचं काय म्हणणं आहे? विल्यम ब्लेकचं म्हणणं काय आहे की जेव्हा तुम्ही वाळू अशी वाऱ्याच्या दिशेने फेकता, तर वारा काय करतो? आपल्या दिशेने ती वाळू उडवतो. सँड अगेन्स्ट द
वाऱ्याच्या दिशेने जर तुम्ही वाळू फेकली तर वाऱ्यामुळे ती काय होते, पुन्हा आपल्या डोळ्यावर उडून येते, म्हणजे तो पुन्हा आपल्याकडे ती फेकत असतो. ओ यू आर सो स्ट्रॉंग अँड कोल्ड, ओ ब्लोअर यू आर यंग ऑर ओल्ड. आता कवीला प्रश्न पडलाय की तू एवढा स्ट्रॉंग आहे आणि थंड आहेस, तर मग तू नक्की तरुण आहेस का म्हातारा आहेस, असा प्रश्न कवीला पडलेला आहे. आर यू द बेस्ट ऑफ फील्ड अँड ट्रीज, आणि तू ते शेत नष्ट करणारा वाईट माणूस आहे की झाडांना पाडणारा वाईट माणूस आहे, ऑर जस्ट अ स्ट्रॉंग चाइल्ड दॅन मी, स्ट्रॉंगर चाइल्ड दॅन मी, की जस्ट एक स्ट्रॉंगर म्हणजे मजबूत असं ज्याच्यामध्ये ताकद आहे, असं माझ्यापेक्षा थोडासा स्ट्रॉंगर असलेला मूल आहे तू छोटंसं, का बीस्ट आहे. बीस्ट म्हणजे काय, बीस्ट ऑफ द फील्ड. तुम्ही ऐकलं असेल की जोरदार जर वारा सुटला तर शेतातलं जे पीक असतं ते खाली झोपून जातं, किंवा झाडं असतात ती पडून जातात. म्हणजे ज्या प्रकारच्या वाऱ्यामुळे शेतातलं पीक पडून जातं किंवा खाली काय म्हणतात झोपून जातं किंवा झाडं पडून जातात, तर बीस्ट हा जो शब्द आहे त्याचा अर्थ काय की जो भयानक आहे, भयावह आहे, ज्याची आपल्याला भीती वाटू शकते. तुम्ही बघितलं असेल की खूप जोरात जर वारा वाहत असेल तर आपल्याला पण थोडी भीती वाटते की नको बाबा बाहेर जायला, आपण आता घरातच थांबूया. कारण मोठ्या प्रमाणात जर वारं सुटलेलं असेल, वादळ सुटलेलं असेल तर झाडं खाली पडू शकतात, पीक नष्ट होऊ शकतं. म्हणजेच हा बीस्ट म्हणजे असा भयानक व्यक्ती, किंवा व्यक्ती म्हणजे भयानक अवस्था की जी समोरच्याचा नाश करून टाकते. मग तू असा व्यक्ती आहेस का की जो शेतांचं आणि झाडांचं नुकसान करतोय, त्यांना नष्ट करून टाकतोय, का माझ्यापेक्षा थोडासा ताकदवान मुलगा आहेस, असं कवी त्या वाऱ्याला विचारतात. ओ विंड अ ब्लोईंग ऑल द डे लॉंग, ओ विंड दॅट सिंग सो लाऊड अ सॉन्ग, की तू दिवसभर वाहणाऱ्या वाऱ्या तू केवढा मोठा आवाज करतो. काही वेळा वाऱ्याचा खूप आवाज पण येतो आणि वाऱ्यामुळे सुद्धा झाडांच्या पानांचा याचा आवाज येतो, तर तू केवढ्या मोठ्यांदा गाणं म्हणतोय असं वाटतंय कवीला. आलं लक्षात. आणि ओ विंड इफ विंटर कम्स कॅन स्प्रिंग बी फॉर बिहाइंड, आणि ए वाऱ्या तू येशील तर तुझ्या पाठोपाठ, म्हणजे विंटर चालू आहे आणि त्याच्या पाठोपाठ स्प्रिंग पण येईल का, उन्हाळा पण येईल, वसंत ऋतू पण येईल, असं कवी त्याला विचारतात. अशी ही छोटीशी कविता आहे, फक्त ओळी शोधून लिहिलेल्या आहेत. तर तुम्हालाही जर अशा कुठे ओळी सापडल्या, छान छान ओळी असल्या, त्यांचं रिदम छान असतं, तर ते तुम्ही लिहा. आणि नुसत्या लिहा नाही तर त्याचा वापर तुम्हाला करता आला पाहिजे. त्याचं तुम्ही चार्ट्स तयार करून तुमच्या घरात लावा, किंवा तुम्ही एखाद्या वहीत लिहून ठेवा, किंवा तुम्ही ग्रीटिंग बनवलं तर त्याच्यामध्ये अनुरूप ग्रीटिंग बनवलं म्हणजे प्रत्येक ग्रीटिंगमध्ये काहीतरी कविता लिहायची असं नाही की ते ग्रीटिंग तुम्ही कोणाला देताय, तर त्याच्या अनुषंगाने त्यांचं तुमचं रिलेशन काय आहे त्या अनुषंगाने येणारी कविता असेल त्यानुसार लिहायचं. तर समजा कोणाचा वाढदिवस असेल तर वाढदिवसावर आधारित, आता मित्राचा वाढदिवस तर मित्राच्यावर कविता असेल आणि ती वाढदिवसाशी संबंधित असेल तर ती कविता त्याच्यात लिहा आणि ते ग्रीटिंग मित्राला द्या. अशा पद्धतीने करा. आणि ही परीक्षेला ह्याच्यावरती प्रश्न फारसे येणार नाहीत, कारण याच्यावर प्रश्न नाही दिलेत, पुस्तकातही नाही आणि व्यवसायातही नाही. फक्त जस्ट एक कविता, तुम्हाला कविता म्हणजे काय, त्या ओळी कशा असतात हे समजावून म्हणून हे दिलेलं आहे. वाचन करा, शब्दपाठ करा आणि शोधा. कविता सापडल्या तुम्हाला तशा पद्धतीचा तर त्याचा संग्रह करा. ओके. नमस्ते मुला.